गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुप्रसाद या ग्रंथाचं वाचन आपलं चाललंय आणि त्याच्यामध्ये मागच्या वेळेला जो आपला अध्याय चालला होता, सर्वात शेवटचा अध्याय, त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग दादा आपल्याला सांगतात आहे, त्या म्हणजे साधक अवस्थेतील दोन अवस्था. थोडक्यात आपण जरा उजळणी करूया. त्याच्यानंतर आज आपण ठरवलं होतं त्याप्रमाणे आपण थोडंसं विषयांतर करणार आहोत आणि वंदनीय दादानी संमेलनामध्ये काय सांगितलं त्याचा अभ्यास आज थोडा आपण करणार. तर मागच्या वेळेत जे काय सांगितलं होतं त्याच्याबद्दलच सांगायचं झालं तर दादानी काय सांगितलंय बघा, की साधक अवस्था जेव्हा असते त्याच्यामधल्या ज्या दोन अवस्था आहेत, त्याच्या पहिली जी अवस्था आहे, त्या पहिल्या अवस्थेत साकार झालेल्या ईश्वरी तत्वात आपण स्वतःला सामावून घेऊ शकत नाही, पण ईश्वर मात्र आपल्या ठिकाणी सामावलेला असतो. म्हणजे आपण गुरुमार्गामध्ये असू द्या किंवा कुठच्याही ईश्वरी मार्गामध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला पहिल्यांदा आपण भक्ती करायला सुरुवात करतो. तर भक्ती ही मला मुक्ती मिळावी ह्या दृष्टिकोनातून, मुक्ती म्हणजे कोणत्या अर्थाने मुक्ती, वंदनीय दादाने सांगितल्याप्रमाणे जी मुक्ती, त्या प्रकारे आपण ते उद्दिष्ट घेऊन करत नाही. आपले काही प्रश्न असतात, आपलं सगळं चांगलं व्हावं, म्हणजे बेसिकली आपण काय विचार करत होतो की व्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला जे काय प्राप्त करायच्या त्या प्राप्त करावं या दृष्टिकोनातून आपण देवाकडे जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण देवामध्ये ते जे तत्व आहे ईश्वरी तत्व त्याच्यामध्ये आपण सामावून घेऊ शकत नाही, परंतु ईश्वर मात्र आपण भक्ती करायला लागल्याबरोबर तो आपल्या ठिकाणी सामावलेला असतो. कारण त्याला खात्री असते की आता याची सुरुवात झालेली आहे, हळूहळू याच्यामध्ये बदल होणार आहे आणि जी त्याला दुसरी अपेक्षा आहे, दुसरी अवस्थेची अपेक्षा आहे, ती दुसरी अवस्था कधी ना कधी याच्यामध्ये प्राप्त होणार. परंतु आपण पहिल्या अवस्थेत मध्ये असल्यामुळे आपल्याला त्याची काही जाणीव नसते, आपण ईश्वरी तत्वामध्ये आपल्या स्वतःला सामावून घेऊ शकत नाही. म्हणजे काय, दादाने काय सांगितलं, अशा वेळी ईश्वराची पूर्णता जाणीव न होता स्वतःच्या जन्म ऋणानुबंधाची जाणीव होत असते. म्हणजे प्रत्येक वेळेला आयुष्यामध्ये आनंद म्हणजे सुख आणि दुःख येत असतात. ते सुख दुःखाच्या सापेक्ष आपण ईश्वराचा विचार करतो. सुख मिळालं तर आपण म्हणतो काय त्याची कृपा आहे माझ्यावर, कळलं की नाही, आणि दुःख आल्यानंतर आपण त्याला म्हणतो अरे का माझ्या दुःख, असं होऊ दे ना, तसं होऊ दे ना, अमुक होऊ दे ना, कळलं की नाही, हे आपण त्याच्याकडे सांगत असतो. म्हणजे काय, आपल्या जन्म ऋणानुबंधाप्रमाणे जे काय आपल्याला प्राप्त झालेलं असतं त्याप्रमाणे फक्त आपण त्याच्याकडे याचना करत असतो, कळलं की नाही. कर्तव्य व त्याच्या आड येणारे अडथळे यामुळे ईश्वरी तत्वाबद्दल आवश्यक ती निष्ठा वाढीच लागत नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला कर्तव्य करायचं असतं, कर्तव्य करत असताना अडथळे निर्माण होतात, काही ना काही ते अडथळे, प्रापंचिक अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली जी निष्ठा, निरपेक्ष निष्ठा, कुठच्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जी निष्ठा आपली असायला पाहिजे ती निष्ठा वाढीस लागत नाही. आपण देहधर्माच्या दृष्टीने विचार केला तर दादा काय म्हणतात बघा, देहधर्माची कार्ये यांचा विचार वास्तविक कर्तव्य म्हणून विचारात घ्यावाच पाहिजे. तो न होता देहधर्म म्हणजे उपभोग घेण्याकडे साकार झालेल्या ईश्वरी तत्वाचा आपण उपयोग करतो. हे अतिशय महत्वाचं आहे. देहधर्माची कार्ये याचा विचार वास्तविक कर्तव्य विचारात घ्यावाच पाहिजे. म्हणजे जे काही कर्तव्य आपल्याला करायला पाहिजे त्याच्याबद्दल हा देह दिलेला आपल्याला, याचा आपण विचार करतच नाही. आणि त्या कर्तव्यामध्ये सगळी कर्तव्य आली, आपली प्रापंचिक कर्तव्य आली, प्रापंचिक कर्तव्याबरोबर आपल्या देहाचा विकास करून घेण्याचं कर्तव्य सुद्धा आपल्याला आहे, परंतु आपला त्याच्याकडे लक्ष नसतं. बरं, हा जो देह प्राप्त झालाय हा स्वतःसाठीच नाहीये, तर या देहावरती आपल्या कुटुंबाचा, इतरांचा सुद्धा तितकाच अधिकार आहे. या देह माध्यमातून आपल्याला दुसऱ्यासाठी काहीतरी करायचंय याची जाणीव आपल्याला त्यावेळेला नसते. आणि आपल्याला काय वाटतं, हा देह दिला की नाही म्हणजे मस्तपैकी खायचं पियायचं, कळलं की नाही, आराम करायचा, ओके, म्हणजे देहाचे जेवढे चोचले आहेत तेवढे पुरवायचे. आणि याच्यासाठी आपण त्या ईश्वरी तत्वाचा आपण उपयोग करतो.
म्हणजे मी भक्ती कशासाठी करतो की बाबा मस्तपैकी मला बाबा माझ्या कुटुंबाला सगळ्यांना हे खाणं पिणं गाडी लत्ता वगैरे सगळ्या कपडा लत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्या या दृष्टिकोनातून फक्त मी करत असतो. माझ्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं, त्यांना त्याच्यानंतर नवरा काय बायको जे काय पाहिजे ते मिळावं, त्याच्यानंतर त्यांना मुलं व्हावी याच दृष्टिकोनातून फक्त आपण देवाकडे मागत असतो. आणि ज्या वेळेला याच्यापैकी काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात त्यावेळेला आपण काय म्हणतो, त्यालाच आपण कृपाशीर्वाद समजून पुढील देही प्रगतीसाठी आपले आवश्यक प्रयत्न हे क्रियाशील राहत नाही. आपल्याला काय वाटतं हे सगळं प्राप्त झालं की नाही म्हणजे आता अर्थ काय देवाची आपल्यावरती कृपा आहे, हा कृपाशीर्वाद मला प्राप्त झाला. आणि तसं झाल्यानंतर मग आपण आपल्या देहाची जी काय प्रगती करायला पाहिजे ती देहाची प्रगती आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे सगळं कधी होतं, पहिल्या अवस्थेमध्ये. बरं, आता आपण जर आपला विचार केला अरे आपण पण असं जगतोय अमुक आता कसं होईल आपलं पुढे, दादा नाही माहिती आहे म्हणून दादा आपल्याला समजायचा प्रयत्न करतात आहे की बाबा आपण अशा अशा अवस्थेमध्ये आहोत ना, आता जरा आपण पुढे दुसऱ्या अवस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया ना. मग दुसरी अवस्था म्हणजे काय त्याचा सुद्धा आपण अभ्यास मागच्या वेळेला केला. आता कृपाशीर्वादाच्या बाबतीत दादा काय म्हणतात बघा, अतिशय महत्वाची गोष्ट. कृपाशीर्वाद म्हणजे परमेश्वराचे पूर्णतः अस्तित्व. त्यामुळे कृपाशीर्वादाचे पूर्णत्व म्हणजे भक्तीच्या प्रगतीची दुसरी अवस्था. आपण जेव्हा आपण असं म्हणतो की माझ्यावरती देवाची कृपा आहे, कृपाशीर्वाद मला प्राप्त झालाय, असं जर असेल मग देवाकडे मागायची काही गरजच असता कामा नये. जे काय मिळणार ते पूर्णच असणार, परिपूर्ण असणार. परंतु आपल्या मनासारखं समजा झालं तर तो देव चांगला, परंतु तो मनासारखं झाला नाही मग तो देव निष्ठुर. असा का रे तू वागतो, मी तुझी एवढी भक्ती करते पण भक्ती मी करतो किंवा करते म्हणजे काय करतो मी, फक्त मी माझा स्वतःचा विचार करतो. आपण कधी असा विचार करतो का, चुकून असा विचार करतो का की जे मला प्राप्त झालंय ते माझ्या शेजाऱ्याला प्राप्त व्हावं, माझ्या भावाला प्राप्त व्हावं, माझ्या बहिणीला प्राप्त व्हावं, इतरांना प्राप्त व्हावं, जे मला प्राप्त झालंय असा कधीतरी विचार आपल्या डोक्यामध्ये येतो का, तसंच प्राप्त त्यांना सुद्धा व्हावं, का नाही प्राप्त व्हावं. असा जर विचार आपल्या मनामध्ये आला तर याचा अर्थ काय, आपण दुसऱ्यांचा विचार करतो. आणि गुरुमार्ग किंवा हे जे ईश्वरी तत्व आहे हे ईश्वरी तत्व स्वतःला विसरून दुसऱ्याचा विचार करणाऱ्याला लावणारं तत्व आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाला आपण जेवढं स्वतःला विसरू आणि दुसऱ्याचा विचार करू तर हे तसं हे ईश्वरी तत्व आपल्यामध्ये रूढ होईल आणि मग पहिल्या स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाणार. म्हणजे काय, दादाने काय झालं, कृपाशीर्वाद हा परिपूर्ण आहे. त्यामुळे जे काय आपल्याला प्रापंचिक प्राप्त झालं ते प्राप्त झालं म्हणजे माझ्यावरती कृपाशीर्वाद आहे असं नाही. दुसऱ्या अवस्थेत करावयाची भक्ती किंवा कर्म म्हणजे आकारातून साकार झालेले निराकार असे जे ईश्वरी तत्व आहे त्या तत्वाशी एकरूप होणे अतिशय महत्वाची गोष्ट. सुरुवातीला भक्तीच्या बाबतीत आपल्या दादाने काय सांगितलं, आपण हे फक्त रिव्हिजन करतोय त्याच्यामुळे फक्त महत्वाचेच मुद्दे मी घेतलेले आहेत. पण पहिल्यांदा मागच्या वेळेला आपण ज्या वेळेला डिटेलमध्ये अभ्यास केला त्यावेळेला आपण काय म्हटलं की आपण एका आकारातून साकार करतो, आकारातून साकार करतो, कळलं की नाही. आणि साकार झालेलं त्याच्यानंतर ते जे आहे हे जे तत्व आहे हे साकार झालेले तत्व हे खरं काय आहे, निराकार आहे. म्हणजे काय, थोडक्यात दादाने आपल्याला सांगितलं मागच्या वेळेला आपण ज्यावेळेला म्हणतो साईबाबा म्हणा किंवा कोणताही देव, तर आपल्या डोळ्यासमोर साईबाबा म्हटल्यानंतर ते चित्र येतं, पंत महाराज म्हटल्यानंतर एक चित्र येतं, राम म्हटल्यानंतर एक चित्र येतं. म्हणजे तो आपला एक आकार असतो आणि त्या आकाराची आपण भक्ती करतो. आणि ती भक्ती करून झाल्यानंतर ती भक्ती साकार होते, म्हणजे ती आकारातून ती साकार होते म्हणजे अस्तित्वात येते. ज्यावेळेला आपण घरी गणपती आणतो, गणपती म्हणजे का हा आकार आहे नुसता, मग त्याच्यानंतर त्याचं पूजन बिजन करून मंत्र वगैरे सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर तो साकार होतो, म्हणजे तो पात्र होतो आपल्याला आशीर्वाद द्यायला, कृपाशीर्वाद द्यायला तो पात्र होतो. त्याच्यामध्ये ती शक्ती अंतर्भूत होते. तसे त्या आकारामध्ये शक्ती अंतर्भूत होते. म्हणजे हे जे फोटो आपण मागे बघतो ते आपण आपल्या भक्तीने त्यांच्यामध्ये शक्ती अंतर्भूत झाली, ती शक्ती आपल्याकडे प्रवाहित होते.
परंतु आपण त्या आकारातून साकार झालेलं जे तत्व आहे त्या त्या साकार झालेल्या तत्वामध्येच आपण अडकून जातो. आपल्याला कुठेही कसला विचार करायला पाहिजे की निराकार जी शक्ती आहे ती त्याने फक्त आता आपल्यासाठी फक्त त्या आकारातून ती साकार झालेली आहे, त्या निराकार तत्वाशी आपल्याला जोडायची, आपल्याला तिथे जायचं, त्याच्याबद्दल विचार करायचा त्या निराकार शक्तीच्या बाबतीत. हे अतिशय महत्वाचं. ज्या वेळेला आपण असा विचार करू त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं व्यक्तिपूजन आपल्या माध्यमातून होणार नाही. व्यक्तिपूजन दादानी स्वतः सांगितले, दादा स्वतः आपले गुरु असताना सांगितलं की मला तुम्ही पाया पडू नका, मी आता मोकळा झालोय, तुम्हाला तुमच्यामध्ये आणि देवामध्ये मी फक्त माध्यम म्हणून कार्य केलेलं आहे. आता तुम्हाला जे काय प्राप्त करायचं त्यांच्याकडनं प्राप्त करायचं. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला त्या निराकार शक्तीशी आपल्याला जोडायचंय. मग आता दुसऱ्या अवस्थेमध्ये दादाने सांगितलेले अतिशय महत्वाचं वाक्य आहे. काय? दुसऱ्या अवस्थेत करावायची भक्ती किंवा कर्म म्हणजे आकारातून साकार झालेले निराकार असे जे ईश्वरी तत्व आहे त्या तत्वाशी एकरूप होणे. म्हणजे आपल्याला त्या आकारातून साकार झालेल्या तत्वात अडकून राहायचं नाही, तिकडनं कुठे जायचंय तर निराकार जे तत्व आहे त्या तत्वाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. ही अल्टिमेट स्टेज आहे. ते दादा आपल्याला समजून का सांगतात? असं आहे का बाबा ह्या आयुष्यामध्ये आपण ह्या स्टेज पर्यंत जाऊ? नाही, परंतु असं काहीतरी आहे याची कल्पना सुद्धा आपल्याला नव्हती. आपल्याला म्हणजे काय, मला देखील, मी लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुमच्या बरोबरच मी याचा अभ्यास करतोय, पण असं काहीतरी आहे याची जाणीवच आपल्याला नव्हती. परंतु दादाने सगळं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. अशा वेळी जन्मजन्मांतरातील जन्मकर्म यापासून स्वतःची जी जाणीव होत असते ती न होता निराकार म्हणजे परमेश्वर याचीच फक्त जाणीव होते. म्हणजे दुसऱ्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला आपण त्या तत्वाशी एकरूप होतो त्यावेळेला जन्मजन्मांतरातील जन्मकर्म यापासून स्वतःची जी जाणीव होत असते ती न होता म्हणजे काय, त्या सुख दुःखाची जाणीव होत नाही. आपण सगळ्या संतांच्या बाबतीत जर बघितलं तर इतिहासामध्ये आपल्याला नेहमी असं दिसून येतं, पुराणांमध्ये असं दिसून येतं की या संतांना लोकांनी छळलं, कळलं की नाही, त्यांना त्रास दिला लोकांनी. येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. त्या खेळ टोकले, त्या सगळ्या गोष्टी केल्या असताना लक्षात ठेवा त्यांना त्या गोष्टीची काही जाणीवच नाही. कारण ते काय, त्यांना जे काय प्राप्त झालं ते त्यांच्या जन्मजन्मांतरातील जन्मकर्मामुळे त्याला प्राप्त झालं, परंतु त्याला प्राप्त झालं त्याची जाणीव नाही. कारण का, तर ते स्वतः ईश्वराशी, ते त्या तत्वाशी एकरूप झालेले आहेत. त्यामुळे जन्मजन्मांतरातील जन्मकर्म यापासून स्वतःची जी जाणीव होत असेल ती न होता निराकार म्हणजे परमेश्वर याची जाणीव फक्त होती. आणि ही जाणीव होणे म्हणजेच दादा म्हणतात कृपाशीर्वाद. आपल्याला जे वाटतं की जे काय मला प्राप्त झालं हे सगळं झालं म्हणजे त्यांचा कृपाशीर्वाद आहे, तसं नाही. तर स्वतःला विसरून आपल्याला तिथपर्यंत जायला यायचं. अशा या अवस्थेत जन्मजन्मांतराचे अस्तित्व लयास जाते. म्हणजे काय, जन्म कर्म आणि जन्म जन्मांतर हे जे दोन ऋणानुबंध आहे हे आपण घेऊन येतो जन्माला येताना. आणि त्याच्यानंतर मातृपितृ, इतरे जग आणि देवादी हे तीन ऋणानुबंध आपले या जन्मामध्ये जन्म घेतल्यानंतर आपल्याला जोडले जाते. आता जन्मकर्म आणि जन्म जन्मांतर म्हणजे मागच्या जन्माचे जे आपण घेऊन आलेले ते लयास जातात, म्हणजे त्यांचं अस्तित्व संपतं. आता जर मागचं जे बॅगेज आहे ते बॅगेजच नाहीच झालं काय होणार, म्हणजे याचा अर्थ काय, ती जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे मुक्ती. असं दादाने सुंदर वर्णन त्याचा केलं. आपल्याला काय वाटतं मुक्ती म्हणजे काय, या संसारातून मुक्ती गेलो, हिमालयामध्ये जाऊन बसलो म्हणजे मुक्ती. ती मुक्ती नाही. प्रपंच करतच लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मुक्त व्हायचं आहे, कळलं की नाही. आणि ही उच्च कोटीची मुक्ती आहे. तर जन्मजन्मांतरामध्ये आणि जन्मकर्मामध्ये आपल्याकडे जे काय आहे राहिलेलं शिल्लक आहे ते नाहीसं करून टाकणं म्हणजे त्याचं अस्तित्वच लयास जाणं, याला दादानी काय म्हटलंय, अजून थोडंसं सांगितलंय दादानी. नंतर आपण आपल्या विषयाकडे येऊ. दुसरी अवस्था ही ईश्वराधीन आहे व तिचा लाभ मनुष्याला सुलभपणे होतो. कारण एकदा आपण देवाला शरण गेल्यानंतर
दुसऱ्या अवस्थेमध्ये फक्त दादाने आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त शरण जायचं. शरण गेल्यानंतर आपल्याला त्या अवस्थेचा लाभ ते करून देतात. पण पहिली अवस्था जी आहे ती मानवाधीन असल्याने त्याबद्दलचा विचार अधिक शून्यपणाने केला जातो. म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे कृपाशीर्वाद प्रवाहित व्हायला लागतो आणि आपल्याला वाटतं हेच म्हणजे कृपाशीर्वाद, तर तेवढंच कृपाशीर्वाद नाहीये. तो कृपाशीर्वादाचा एक अंश आहे. ते जर आपल्याला प्राप्त झालं नाही तर आपण शांततेने त्याचा विचार, पुढच्या गोष्टीचा विचार करणार नाही. मग आपल्याला ती गोष्ट शांतती प्राप्त झाल्यानंतर, मला एक बंगला मिळाल्यानंतर माझा दुसरा बंगला, त्याच्यानंतर तिसरा बंगला, त्याच्यानंतर चौथा बंगला, गाडी, एक गाडी नंतर दुसरी गाडी, तिसरी गाडी, चौथी गाडी, म्हणजे कृपाशीर्वाद नाही. तर मला प्राप्त झाल्याबरोबर मला जे काय आवश्यक आहे तेवढं प्राप्त झाल्यानंतर, आता मी दुसऱ्याचा विचार केल्यानंतर, तेच पैसे मी दुसऱ्यासाठी खर्च केल्यानंतर जे काय त्याच्या बाबतीत घडतं ते पाहणं आणि घडवणं, लक्षात ठेवा, आपल्या माध्यमातून ते घडतंय पाहणं म्हणजे कृपाशीर्वाद. आणि ती दुसरी अवस्था आहे. आता दादानी सांगितलंय की पहिल्या अवस्था आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये ते असं का घडतं, तर दादा जरासा मागे गेले. मानवी जन्मापर्यंत ह्या पंचभौतिक देहाला मानवी देह प्राप्त होण्यासाठी 84 स्थित्यंतरातून जावे लागते. आपण असं म्हणतो 84 लक्ष स्थित्यंतर होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला मानवी देह प्राप्त होतो. 84 लक्ष, लक्ष म्हणजे लक्ष. आणि दादाने सांगितलं ती 84 म्हणजे कशी, तर प्रत्येक स्थित्यंतरातील पूर्णत्व म्हणजे एक योनी. याप्रमाणे 80 वेळा या पंचतत्वांचे स्थित्यंतर होते व मानवी जन्म प्राप्त होतो. म्हणजे अगदी काय कीटक असेल, त्या कीटकापासून असं करत करत योनीमध्ये प्रत्येक वेळेला काहीतरी वाढत जातं आणि वाढत 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 कुत्रा, मांजर, घोडा, अमुक करत करत माकड डिकड करत करत मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि प्रत्येक योनीमध्ये त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन होत असते. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय अपूर्णत्व आहे ते निसर्ग त्याच्यामध्ये पूर्णत्व करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा या सगळ्या 84 योनी आपल्याला दिसतात. तर दादा काय म्हणतात, 80 योनीतून स्थित्यंतर होत असतात. या प्रत्येक योनीत अन्नमय कोश हा प्रधान असतो. म्हणजे आपण समजा सर्वसामान्य सगळ्या जनावरांचा विचार केला तर त्या सगळ्या जनावरांचा मुख्य कोश कोणता विकसित असतो किंवा त्या कोशातून ते जगतात, ते म्हणजे काय, अन्नमय. त्यांच्या पोटाला अन्न मिळालं की ते आनंदी असतात. परंतु आपल्याला अन्नमयाच्या पलीकडे गेलेले सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये आपल्याला बरेच प्राणी असे दिसलेले आहेत. त्यांची उदाहरणं आहेत, बरोबर आहे. म्हणजे कुत्रा, त्याच्यानंतर घोडा वगैरे कितीतरी आख्यायिका आहे. तर पण सर्वसामान्य कसं की अन्नमय त्यांच्या पोटाला मिळालं की नाही त्याच्यानंतर ते त्यांचं त्या योनीमध्ये लक्षात ठेव. पण त्याच्यानंतर त्याचं स्थित्यंतर होत असतं प्रत्येक वेळेला. प्रत्येक योनीत जन्मलेला पंचभौतिक देह हा विकसित होत असता त्यांनी ह्या 5ही कोशांचे पूर्णत्व स्वतःच्या ठिकाणी प्राप्त करून घेतले. म्हणजे हळूहळू हळू एव्होल्युशन आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये तो शब्द जो आहे ते एव्होल्युशन. हे एव्होल्युशन जसं जसं होत जातं तसा पंचभौतिक हा आपला जो देह आहे याच्यामध्ये जे 5 कोश आहे या 5ही कोशांचा विकास हळूहळू होते. कोणता कोश, सर्वात खालती आपल्याला माहिती आहे अन्नमय कोश, त्याच्यानंतर मग आपल्या इथे प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ह्याच्यापैकी हे 5ही कोश त्या जनावरांच्या किंवा जीवाच्या योनीमध्ये असतात का, असतात, पण अंशमान. परंतु मनुष्य जन्म जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेला हे 5ही कोश आपल्यामध्ये असतात. 5ही कोशांचा विकास झालेला असतो का, नाही. तो विकास करून घेणं हे आता आपल्या हातात. दादानी काय सांगितलंय की जोपर्यंत मनुष्य योनी प्राप्त होत नाही तोपर्यंत जे काय आहे प्रत्येक योनीमध्ये त्याचा गुरु कोण आहे, तर निसर्ग. एकदा जीवाचा जीवात्मा झाला म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त झाला, आता निसर्ग काय म्हणतो, याचा जो पुढचा विकास आहे ना हा तुला करायचा.
म्हणजे जीवात्मा तू आत्मा, आत्मा तू परमात्मा, हा जो मार्ग आहे हा पुढचा मार्ग तुला स्वतः घालायचा. निसर्ग आता आपण सुज्ञ आहोत, आपल्याला बुद्धी दिलेली आहे. जनावरांची बुद्धी असते, त्यांना सुद्धा मन असतं, परंतु ते त्याला डेव्हलप झालेलं नसतं. आपल्याला सगळं परिपूर्ण दिलेलं आहे. त्यामुळे निसर्ग काय म्हणतो, आता पुढे त्याचा पुढचा जो प्रवास आहे हा तुला करायचा. पण ज्या पद्धतीने आपण आलो, निसर्गाच्या पद्धतीने आलो, त्याच निसर्गाच्या गतीमध्ये समजा आपण राहिलो आणि निसर्ग जे काही सांगतो ते समजा आपण ऐकलं, तर आपला सुद्धा विकास होत नाही. परंतु आपण काय करतो, आपण निसर्गाच्या विरुद्ध जातो आणि तिथे गडबड होतो. मग आपल्या पंचभौतिक जो देह आहे त्या देहामध्ये त्याच्या प्रपोर्शन मध्ये फरक पडतो, म्हणजे आजारपण येतो. तर पुढे त्यामुळे ज्या योनींचे स्थित्यंतर झाले त्या 80-85 आज मानवी जन्मात या पंचकोशांशी संबंधित आहे. म्हणजे काय, तर हे जे 5 कोश आहे, या 5ही कोशामध्ये त्या मागच्या 80 जी स्थित्यंतर आहे त्या स्थित्यंतरामध्ये कोणती तरी तत्व इथे अंतर्भूत आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये. आणि ज्या प्रमाणात ती आतमध्ये अंतर्भूत आहे, अंश मात्र आहेत पण, आणि त्यामुळे कोणामध्ये एखादं तत्व जास्त असेल, एखादं तत्व कमी असेल. त्याप्रमाणे मनुष्य या जन्मामध्ये मनुष्याच्या ऐवजी वेगळ्या प्रकारे म्हणजे जीवाप्रमाणे वागतो. त्यामुळे आपण काय वेळेला मनुष्याला ज्यावेळेला उपमा देतो त्यावेळेला उपमा आपण कशी देतो, जनावराची उपमा देतो. कारण तो त्या जनावराप्रमाणे वागतो. कारण का, तर मागच्या अनेक योनींमधलं काही ना काहीतरी तिथे राहिलेलं आहे. हा 5 जी आपले कोश आहे त्याच्याशी निगडित ते राहिलेलं आहे. प्रत्येक कोशाशी निगडित असणाऱ्या 16 पेशी म्हणजे पंचमहाभूत तत्वे, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी, त्या सर्वांचे जे कार्य आहे त्यालाच मानवी जीवन असं म्हणतात. पंच कर्मेंद्रिय म्हणजे ज्याच्याने आपण कर्म करतो. कोणती पंचकर्मेंद्रिय? हात, पाय, मुख, लिंग आणि गुदक, ही पंचकर्मेंद्रिय, याच्याने आपण कर्म करतो. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे याच्याने आपल्याला ज्ञान प्राप्त झाले, ती कोणती 5 ज्ञानेंद्रिय आहेत? डोळे, नाक, कान, जीवा, जीभ आणि स्पर्श. ओके, ही 5 कर्मेंद्रिय झाली, 5 ज्ञानेंद्रिय. पंचमहाभूत तत्व तर आपल्याला माहिती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि 16वं माध्यम म्हणजे काय, बुद्धी. जर आपण कुठच्याही प्राण्याचा विचार केला सर्वसामान्यपणे तर लक्षात घ्या, पंचमहाभूत असतात, त्याला पंचकर्मेंद्रिय असतात, पंच ज्ञानेंद्रिय असतात आणि बुद्धी असते. म्हणजे ही 16 माध्यम असतात आणि या 16 माध्यमातून तो जातो. परंतु ही जी पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत तत्व, पंच ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी ही मनुष्याच्या बाबतीत पूर्णपणे विकसित असतात. त्यामुळे ही जी माध्यम आहेत या 16 माध्यमांचा विकास आपल्याला करायचा आहे. परंतु निगडित कशाची आहे? ही सगळी 16 माध्यमे जी आहे ही आपल्या पंचकोशाशी निगडित आहे. म्हणजे आपण जे काय करतो, म्हणजे समजा आपल्याला आता मी समजा एकदम काहीतरी गोड खाल्लं, तर गोड खाल्ल्याबरोबर माझी जीभ मला सांगते की गोड बसतोय, त्याचा इफेक्ट कुठे होतो? या 5ही तत्व, 5ही कोशांकडे होतो. समजा मी कोणाला तरी मारलं असं, मारल्यानंतर लक्षात ठेवा, त्या मारल्यानंतर हे काय केलं, मी कर्म केलं, त्या कर्माचं रेजिस्ट्रेशन कुठे होतं? या 5ही कोशांमध्ये होतं. चांगलं केलं तर आपल्याला माहिती आहे काय होणार, वाईट केलं तर काय होणार ते आपल्याला माहिती आहे. परंतु फक्त तत्व काय की 5ही तत्व, आपली जी 5 कर्मेंद्रिय आहे ती 5ही कर्मेंद्रिय लक्षात ठेवा, 5ही कर्मेंद्रिय, 5ही ज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूत तत्व आणि बुद्धी हे सगळे या 5ही कोशांशी. पुढे काय म्हटलं बघा, विकार हा जो शरीर धर्म आहे तो 80 अवस्थेतही कार्य करीत होता. त्यामुळे आजही जीवनात विचार करण्यापूर्वी विकाराचे प्राबल्य दिसते.
म्हणजे आधीच्या ज्या 80 योनी होत्या त्याच्यामध्ये विचार नव्हता ना, विकार होता. त्या योनीमध्ये तो विकार नव्हता, तो विकार आता आपल्यामध्ये. कळलं की नाही? कुत्र्याने समजा काय केलं, अमुक एक गोष्ट केली किंवा मांजराने अमुक एक गोष्ट केली तर ती चुकीची ठरत नाही. पण आपण समजा तशी केली तर ती चुकीची ठरते. म्हणून आपल्या बाबतीत त्यानं काय म्हटलंय दादानी, षड्रिपू म्हटलं. त्यांच्या बाबतीत एक गुण आहे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. मागच्या वेळेला आपण बघितले हे त्यांच्या बाबतीत गुण आहे, परंतु आपले लिमिट्स क्रॉस केल्यामुळे आपल्या बाबतीत ते गुण न राहता आपल्या बाबतीत काय होतं, षड्रिप होतं. थोडासा अंशता असला पाहिजे. म्हणून काय म्हटलंय की पहिल्यांदा माझ्या डोक्यामध्ये काय येतो, विकार येतो, विचार येण्यापूर्वी. का? कारण अनेक योनीतलं आहे ना ते माझ्याकडे. अन्नमय कोश, प्राणमय कोश व मनोमय कोश यांचा धर्म विकार. अन्नमय कोश, अन्नमय कोश म्हणजे नुसतं खाणं नाही, खाणं हा त्याच्यातला एक भाग आहे, परंतु व्यवहारामध्ये किंवा संसारामध्ये दिसल्या प्रत्येक गोष्टीविषयीचा आवश्यकतेपेक्षा जास्त आकर्ष असणं म्हणजे काय, अन्नमय कोश. कपडे, मला भरपूर कपडे पाहिजे, पण माझे जर 2 कपड्यांनी की 4 कपड्यांनी 5 सेटनी माझं सगळं काम होत असेल तरी नाही, प्रत्येक महिन्याला मला 2 कपडे पाहिजेत, मला माझ्याकडे 10 बूट असले पाहिजे. कळलं की नाही? गाडी मला 2 पाहिजे. म्हणजे हा जो आकस आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी अन्नमय कोशामध्ये येतात, अन्नासकट. तर अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश याचा धर्म विकार. आणि पुन्हा मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश याचा धर्म काय, सुविचार निर्माण. त्यामुळे हायर द इंटेलिजन्स म्हणजे विज्ञानमय कोशातून आपण जसा विचार करतो आणि आनंदमय कोशातून आपण ज्या विचार करतो त्यावेळेला ते सुविचार निघतात. परंतु प्रत्येक वेळेला मी समजा अन्नमय कोशातून विचार करायला लागलो किंवा ह्याला कसं फसवता येईल, तिकडं कसे मला पैसे लुटता येतील, अमुक करता येईल तमुक करता येईल, माझा स्वतःचाच विचार करूया, आपण दुसऱ्याला देऊ नको. म्हणजे आपण जे काय अन्न आणतो ते अन्न आपण स्वतःच खायचं, खराब करायचं, फ्रीज मध्ये ठेवायचं, खराब करायचं, परंतु दुसऱ्याला द्यायचं नाही. ते सगळं म्हणजे काय, आपण अन्नमय कोशामध्ये आपण आपली विकसितता झालेली नाही. पंचतत्व, आता ती 84 लक्ष योनी म्हणजे काय, त्याचं दादाने सुंदर वर्णन तिथे दिलेलं आहे. पंचतत्व, पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय आणि बुद्धी ही 16 माध्यम आहेत आणि 5 कोश आहेत. तर 16 गुणिले 5 म्हणजे 80 स्थित्यंतर. असं 80 स्थित्यंतर झाल्यानंतर आपल्याला मानव जन्म प्राप्त झाला आणि मानव जन्म प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम जी आपल्याला बुद्धी मिळते ती बुद्धी म्हणजे स्थूल बुद्धी. या स्थूल बुद्धीचं स्थित्यंतर होत त्याचं रूपांतर, पुढचं जे रूपांतर आहे म्हणजे विकसित अवस्था बुद्धीची म्हणजे मन. मनाची विकसित अवस्था म्हणजे चित्त आणि चित्ताची विकसित अवस्था म्हणजे अहंकार. अहम आकार म्हणजे देवासारखा. अहंकार म्हणजे तो अहंकार नाही जो आपल्यामध्ये हो नाही. अहम आकार म्हणजे 16 गुणिले 5 कोश म्हणजे 80 स्थित्यंतर. मग बुद्धी 81, मन 82, चित्त 83, अहंकार 84. अशा रीतीने 80 अधिक 4 म्हणजे 84 लक्ष योग एवढी पूर्णता आपल्याला प्राप्त करायची. आणि एवढं करून आपल्याला मानवता जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. हे सगळं आतापर्यंत जे काय आपण मागच्या वेळेला अभ्यास केला होता तिथपर्यंत. आता एक 10 मिनिटं आपण घेऊया, विषयांतर आहे. आता ह्या इथे पहिल्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पंचतत्व आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ज्याच्या बाजूला 5 कोश आहे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंद. आणि त्याच्यानंतर 5 तन मात्र आहे. ती कोणती आहे? गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द. आता जसं जसे आपला विकास होत जातो तसं तसं लक्षात ठेवा, पृथ्वी आप, तेज, वायू आणि आकाश म्हणजे
आकाश तत्व जेवढं जास्त आणि पृथ्वी तत्व जेवढं कमी, तेवढी माणसाची विकसित अवस्था जास्त, कारण आत्मिक शक्ती जास्त. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपल्याला जेवढं जमेल तेवढं पृथ्वी तत्व कमी, आप तत्व कमी आणि तेज वायू आकाश, आकाश तत्व इथपर्यंत आपल्याला वाटायचं थोडक्यात. तेच जर आपण कोशांच्या बाबतीत विचार केला तर खाली काय, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय आणि आनंदमय. म्हणजे सर्वात अल्टिमेट काय, आनंदमय कोशामध्ये आपल्याला जगायचं. आकाश तत्व म्हणजे आनंदमय कोश, वायू तत्व म्हणजे विज्ञानमय कोश, तेज तत्व म्हणजे मनोमय कोश, बरोबर आहे. आप तत्व म्हणजे प्राणमय कोश आणि पृथ्वी तत्व म्हणजे अन्नमय. तर ह्या 5 तत्वांमध्ये आणि या 5 कोशांमध्ये कसं रिलेशन आहे ते बघा. साधक अवस्था म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण असतो त्यावेळेला पृथ्वी तत्व आणि आप तत्व म्हणजे अन्नमय कोश आणि प्राणमय कोश हे पहिल्यांदा आपले जास्त प्रखर असतात. म्हणजे जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो तोपर्यंत आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे कशातही समाधान नसतं. परंतु हळूहळू मला हे प्राप्त झालं, बस ते आलं, बस आता नको, याच्या मुलीकडे नको, असं कुठेतरी वाटायला लागतं. म्हणजे काय, तर पृथ्वी आप तत्व किंवा अन्नमय कोश प्राणमय कोशातून आपण हळूहळू पुढे जायला लागतो, दुसऱ्यांदा विचार करायला. म्हणजे साधक अवस्थेतून सिद्ध अवस्था. ऑफकोर्स हे एवढं सोपं नाहीये. म्हणजे काय, तर मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश ती जी अवस्था आहे ती सिद्ध अवस्था. आणि त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर जे अल्टिमेट आहे ती साध्य अवस्था. म्हणजे साधक, सिद्ध आणि साध्य. साधकामध्ये पृथ्वी आणि आप, त्याच्यानंतर सिद्ध मध्ये तेज आणि वायू आणि साध्य म्हणजे आकाश. आणि कोशांच्या बाबतीत जायचं तर साधक म्हणजे अन्नमय आणि प्राणमय, सिद्ध म्हणजे मनोमय आणि विज्ञानमय आणि साध्य म्हणजे आनंदमय, पूर्णपणे विकसित. आता ह्या पंच कोशांबरोबर आणि पंचतत्वांबरोबर पंच तन्मात्र सुद्धा असतात. तन्मात्र म्हणजे काय, तन्मात्र म्हणजे अगदी स्मॉल बीज, सीड आपण म्हणतो ना बीज मध्ये, बीज. ती 5 तत्व तन्मात्र कोणती कोणती आहेत, तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. सर्वात आधी कोणते आहे, शब्द, त्याच्यानंतर स्पर्श, त्याच्यानंतर रूप, रस आणि गंध. आता साधक अवस्थेमध्ये म्हणजे सुरुवातीला सर्वसामान्यतः शब्द आणि स्पर्श ही तन्मात्रातून आपण वावरत असतो. साधक अवस्थेमध्ये म्हणजे सुरुवातीला आपण शब्द आणि स्पर्श या तन्मात्रातून आपण वावरत असतो. सिद्ध अवस्थेमध्ये रूप आणि रस या तन्मात्रातून वावरत असतो. आणि साध्य अवस्थेमध्ये गंध या तन्मात्रातून आपण. आता हे क्लिअर असलं पाहिजे आपण डोळ्यासमोर. पंचतत्व आहेत, पंचकोश आहेत आणि पंचतन्मात्र. आणि जर आपण तिथे बघितलं, बाण बघा कशी दाखवले, साधक, सिद्ध आणि साध्य म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. आणि ते इथे उलट दाखवलेले. म्हणजे शब्द आणि स्पर्श म्हणजे साधक, त्याच्यानंतर रूप आणि रस म्हणजे सिद्ध आणि त्याच्यानंतर काय, साध्य. आता थोडक्यात वाच. ह्या विश्वात शांती निर्माण होण्यासाठी तुम्हाला गरज कशाची आहे, तर वरील 5 तन्मात्रांपैकी फक्त एकाच म्हणजे गंध या तन्मात्राची गरज. एक तन्मात्र फक्त आवश्यक आहे, ते म्हणजे कोणतं, गंध तन्मात्र. आता हे गंध तन्मात्र लक्षात ठेवा. हे गंध तन्मात्र म्हणजे अल्टिमेट झालं, साध्य अवस्था. हे आपल्याला प्राप्त करणं शक्य आहे का, सर्वसामान्य माणसाला नाही. दादांचं हे जे कार्य आहे, या कार्याचे मूळ उद्दिष्ट काय आहे, तर मूळ उद्दिष्ट आहे की या पूर्ण जगतामध्ये विश्वशांती निर्माण करायची. आणि विश्वशांती ही जर निर्माण करायची असेल तशी अनेक माध्यमं अशी असली पाहिजे
ज्यांना या गंध तन्मात्राचा लाभ व्हायला पाहिजे, पण ते तर शक्य नाही. पण हे कसं शक्य होतं हे दादानी सांगितलं. म्हणून हा विषांतर, आपण जरी विषांतर म्हटला तरी या दुसरी अवस्था म्हणजे काय, तर दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण तिथपर्यंत जाणार नाही ताबडतोब, परंतु जे काय आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामधनं आपण दादांचं कार्य किंवा ईश्वराचं कार्य कसं करू शकतो त्याचा थोडक्यात आपण हा शेवटच्या ह्याच्यामध्ये अभ्यास करा. तर शब्द व स्पर्श यांनी तुमची साधक अवस्था सिद्ध झाली. ही दोन तन्मात्र सिद्ध झाली म्हणजे साधक अवस्था झाली. तशीच दुसरी दोन तन्मात्रे म्हणजे रूप आणि रस म्हणजे सिद्ध अवस्था, आणि गंध हे एकच तन्मात्र म्हणजे काय, साध्य अवस्था. आणि आपल्याला जगण्यासाठी काय हवंय, तर गंध. बरोबर आहे. पुढे आता एक थोडस विषयांतर करून दादाने काय सांगितलं बघा. सर्वसामान्य आपण जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला स्पर्श आणि शब्द ही तन्मात्र विकसित होऊ शकतो, आणि ज्या वेळेला शब्द आणि स्पर्श ही तन्मात्र जेव्हा विकसित होतात तर त्यावेळेला समजा एखाद्याने सांगितलं काळजी करू नको तुझं बरं वाटतं, शब्द तन्मात्रामध्ये ते वेटेज आलेलं आहे, आणि तसं होतं. स्पर्शाने पण होऊ शकतो, परंतु पुढची जी आहे रूप रस आणि गंध म्हणजे ही सहजतेने प्राप्त होणारी नाही. म्हणजे साधक अवस्थेमध्ये सर्वसामान्य साधकाला स्पर्श आणि शब्द ही तन्मात्र विकसित करता येते. आता दादा काय सांगतात, ही जी उरलेली तीन तन्मात्र आहेत रूप रस आणि गंध, या तिघांपासून एक तन्मात्र म्हणजे एक तत्व म्हटलं दादा. या तीन तन्मात्रांमध्ये म्हणजेच गत कालातील जी 2500 वर्षापासूनची पुण्याई ते स्टार केलेल्या वेळा त्या स्टार या तत्वात अंतर्भूत आहे. म्हणजे काय, गंध रस आणि रूप या तिघांपासून जे तन्मात्र तयार होतं किंवा या तिघांपासून जे तत्व तयार होतं, तन्मात्र म्हणण्यापेक्षा जे तत्व तयार होतं त्या तत्वामध्ये काय आहे, 2500 वर्षापासूनची पुण्याई आहे. आता ही पुण्याई कोणी निर्माण केली, सर्वसामान्य माणूस निर्माण करू शकतो का, नाही. म्हणून तर ती तन्मात्र लक्षात घ्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत नाहीये. तर ज्याला सिद्ध अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्याला साध्य अवस्था प्राप्त झालेली आहे त्यांनाच ती तन्मात्र रूप रस आणि गंध ही त्यांना मिळतात. साधक अवस्थेमध्ये सर्वसामान्य माणसाला लक्षात घ्या स्पर्श आणि शब्द मिळतात, आणि ती वरचे हायर क्लास म्हणण्यापेक्षा हायर म्हणजे त्या अर्थाने हायर क्लास नाही, म्हणजे विकसित जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये त्यांची अवस्था काय असते, विकसित असते. असे अनेक अवतारी पुरुष होऊन गेले, आपले दादा सुद्धा होते त्याच्यामध्ये. असे अनेक अवतारी पुरुषांमध्ये ही जी तन्मात्र आहे रूप रस आणि गंध, दादानी त्या गंध तन्मात्राच्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी अवतारी पुरुष असतात हे अवतारी पुरुष ज्या वेळेला जातात त्यावेळेला हा जो देह आहे ज्याला आपण म्हणतो की हा देह म्हणजे काय नश्वर आहे, पण ते काय म्हणतात हा देह जो नश्वर आहे त्याला ते ईश्वर करून इथे सोडून जातात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या समाधीवरती जातो आणि आपण डोकं टेकतो त्यावेळेला एक सुगंध येतो. तो सुगंध आल्यानंतर आपल्या अंगावरती काटा येतो. ह्याचा अनुभव आपण घेतलेला आहे, आपण कितीतरी मजारीवरती गेलेलो आहे, कारण त्यांनी तिथे गंध तन्मात्र त्यांचं जे आहे ते त्यांनी तिथे सोडून गेलेले आहे. दादाने एका ठिकाणी असं पण सांगितलंय की बऱ्याच ठिकाणी त्याच्या 2 मजारी असतात बाजूबाजूलाच. तुम्हाला समजा प्रापंचिक काय हवं असेल या इथे डोकं टेका, आणि तुम्हाला पारमार्थिक समजावं असेल तर या इथे. त्या दोघांमध्ये फरक काय हे स्वतः तिथे सांगितले. आपल्याला जास्त विषयांतर करायचं नाही, पुढे जाऊया. आता युगायुगापासून या विश्वामध्ये आम्हा मानवांना सुख शांती समाधान लाभावे म्हणून अनेक परंपरेतले लोक अवतारी पुरुष या जगाच्या कल्याणासाठी आपापल्या परीने प्रयत्न करून गेले. आपापल्या त्यांनी काय केलं,
त्यांनी विचार नाही केला. त्यांनी काय लोकांच्या कल्याणासाठी मला माझा जन्म झालाय ते मी करणार आणि जाणार असं करून गेले. पण असे त्यांनी केलेले पुण्य येथे लोकात धारण होण्याला आम्हा मानवांची जीवने अपात्र ठरली. आपल्याला विकसित जाणवत होते किंवा हे मनुष्य विकसित अवस्थेतले मनुष्य आहेत, हे अवतारी पुरुष आहेत. दादांच्या बरोबर जे गुरुभक्त होते त्यांना दादा देव वाटतच नव्हते. दादा देव फक्त एवढ्यासाठी वाटायचे कारण आपल्याला माहिती काय दादांकडनं आपल्याला प्राप्त होते. परंतु दादांच्या जन्मामध्ये आणि आपल्या जन्मामध्ये किती फरक आहे याची जाणीवच लोकांना. आणि असंच होतं प्रत्येक वेळेला. तर प्रत्येक वेळेला त्यांनी जे पुण्य केलं त्याला धारण करायला जीवन अपात्र ठरली. म्हणून आज आपण येथे बसलो आहोत. तेथेच त्यांचे अस्तित्व आहे. ते लयाला गेलेले नाही. पण इष्ट माध्यम ते जे त्याला धारण करायला पोषक नाही. म्हणून हे तत्व म्हणजे जे स्टार म्हटलंय ते कार्यान्वित होत नाही. जर आपलं माध्यम जर आपण तेवढं विकसित केलं दुसऱ्या अवस्थेमध्ये जे दादाला अपेक्षित तसं जर आपण केलं तर ते जे स्टार जे तन्मात्र आहे याच्यामध्ये रूप रस आणि गंध म्हणजे मागच्या 25,000 वर्ष 25,500 वर्षाची जी पुण्याई आहे ती त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. ते तत्व आपल्याकडे कार्यान्वित. परंतु तसं नाही होत. ते वाट बघते आहे. बघा काय म्हणताय, ते तत्व वाट बघते आहे की भवितव्यात अशी माध्यमे केव्हा तयार होतील की आम्हाला त्या माध्यमात प्रवाहित होऊन या जगामध्ये शांतता निर्माण करता येईल. अल्टिमेट आहे. म्हणजे रूप रस आणि गंध ही 3 तन्मात्रापासून जे तत्व निर्माण झाले ते वाट बघते आहे की अरे या जगामध्ये असं एक माध्यम तयार होऊ दे. कळलं की नाही? मग असं एक माध्यम तयार होऊ दे की ज्याच्यामध्ये प्रवाहित होऊन या जगाच्या शांतता त्याच्यामध्ये निर्माण ही शक्य आहे. मग दादा काय म्हणतात बघा, दादाने किती सुंदर केले त्याच्यानंतर बघा. आता येथे आदिनाथापासून ते साईनाथापर्यंत एक 5 मिनिट ना. आता येथे आदिनाथापासून ते साईनाथापर्यंत हा जो 2500 वर्षाचा जो काही अवतारी पुरुषांचा काळ आहे आणि त्यांनी जे काही या जगतामध्ये अवतीर्ण होऊन अवतारार्थ जी काही इष्ट शक्ती किंवा प्रेरणा आम्हा मानवांच्या कल्याणासाठी आणली तिचा लय झालेला नाही किंवा अस्त झालेला नाही. पण आज वर्तमान स्थितीमध्ये आम्हा मानवांची माध्यमे ती प्रेरणा किंवा शक्ती धारण करायला समर्थ नाही. पुन्हा तेच आजपर्यंत साधक परंपरेच्या इतिहासात अनेक अद्वितीय साधकांनी आपल्या भक्तगणाला शब्द व स्पर्श ही तत्व प्राप्त करून दिली असतील. आता बघा ऐका, म्हणजे यावेळेला साधक असतात त्यांनी काय केलं, त्या साधकांनी आपल्या भक्तगणांना म्हणजे शिष्यांना म्हणा इतर भक्तांना शब्द आणि स्पर्श ही तत्व प्राप्त करून दिली. परंतु रूप व रस ही तत्व कोणीही कोणाला प्राप्त करून दिली नाही. रूप आणि रस ही तत्व सुद्धा कोणाला प्राप्त करून दिली. आणि आज कशाची गरज आहे तर गंध या तत्वाची गरज आहे. शांततेसाठी, विश्व शांततेसाठी कशाची गरज आहे, गंध या तन्मात्राची गरज. आपल्याकडे काय जास्त येतं शब्द आणि स्पर्श, रूप आणि रस सुद्धा नाही. भवितव्यामध्ये ह्या 2500 वर्षाच्या काळात ज्यांनी आपली जीवने आत्मसमर्पित केली जगाच्या कल्याणासाठी ती त्यांची पुण्याई आसमंतात पुनश्च जगाच्या कल्याणात प्रवाहित व्हावी म्हणून वाट बघते आहे. आणि ती पुनश्च तुमच्या इतक्या व्यक्तींच्या माध्यमातून आव्हानित जर झाली आणि पुढे इतक्या व्यक्तींच्या माध्यमातून प्रवाहित होऊन एका व्यक्तीने 4 माणसांना उधळायचे ठरवले तर ते आपोआप होईल. म्हणजे काय, दादा काय म्हणतात की ही जर असं जे आसमंतामध्ये आहे हे आसमंतामध्येही तत्व वाट बघतात आहे. आणि समजा आपल्यासारखे 25 लोक असतील ज्यांच्याकडे ही पुण्याई समजा प्रवाहित झाली, या 25तून एका माणसातून अजून 4 जणांकडे म्हणजे 25 काय झाले, 25 गुणिले 4 एका माणसाचे 100 झाले. त्या 100 ने अजून 4, कळलं की नाही,
म्हणजे 400 झाले, असं वाढत जाणार ना. आणि अशा रीतीने हा आपल्याला त्रास आहे. परंतु हे सगळं सोपं आहे, पण प्रवाहित होणार का? नाही. शेवटचं काय, त्याच्यासाठी दादा काय म्हणतात बघा, गंध, रस आणि रूप गेल्या 2500 वर्षातील ही पुण्याई ही कशामध्ये अंतर्भूत करायची आहे? ती स्पर्श आणि शब्द याच्यामध्ये धारण करायची आहे. म्हणजे रूप, रस, गंध ही तन्मात्रे स्पर्श आणि शब्द तन्मात्रा धारण करावी. आणि नित्याच्या जीवनामध्ये तुमचा शब्द व स्पर्श हा इतरांना होत असल्यामुळे त्या नाथ परंपरेपासून या जगाच्या कल्याणासाठी ज्याने आहुती दिल्या किंवा आत्मसमर्पण केले, अशी त्यांच्या जीवनाची चिरकाल पुण्याई जी आहे ती पुनश्च जागृत करून जगातल्या बहुजन समाजाला त्याचा वाटा द्यावायचा आहे. म्हणजे आपण जर स्पर्श आणि शब्द म्हणजे साधक अवस्था समजा आपण प्राप्त करू शकलो, तर ते जे तत्व आहे गंध, रस, रूप, जे सहजतेने कोणाला प्राप्त होणार नाही, ते आपल्याकडे अंश मात्र तरी प्रवाहित होईल. आणि आपल्याकडे जर प्रवाहित झालं म्हणजे काय, तर गंध, रस आणि रूप हे शब्द आणि स्पर्श या तन्मात्रांमध्ये धारण होईल. आणि आपल्या माध्यमातून आपण समजा लोकांपर्यंत ही पुण्याई जर पोहोचवली, बहुजन समाजाला आपण प्रत्येकाला थोडा थोडा वाटा देऊ शकलो, त्याच्यानंतर विश्वशांती. म्हणजे वंदनीय दादानी जी दुसरी अवस्था आपल्याला सांगितली आहे, ती दुसरी अवस्था प्राप्त करायची म्हणजे केवळ फक्त असं वर्णन केलं असं नाहीये, तर त्याच्या मागे थोडस तत्वज्ञान हे तन्मात्रांचं असेल. थोडस विषयांतर होतं. पुढच्या वेळेला पुन्हा एकदा आपण गुरुप्रसाद या ग्रंथाचा अभ्यास पुढे कंप्लीट करणार आहोत. आणि डिसेंबर महिन्यामध्ये मला वाटतं ह्या पुढची जी काही 3-4 गुरुवार राहिले, त्या 3-4 गुरुवारमध्ये आपला गुरुप्रसाद हा ग्रंथ संपन्न होईल. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपण ठरवूया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. ज्ञानसंवेदना जो वर्ग आहे, तो ज्ञानसंवेदना वर्ग या येत्या रविवारी नसून पुढच्या रविवारी, म्हणजे बहुतेक मला वाटते 13 तारीख आहे, 13 तारखेला तो संपन्न होणार आहे. आणि त्याच्यानंतर मुलाखत साधना ही या महिन्याच्या शेवटच्या रविवारी किंवा जर कुठची दिवस सुद्धा वेगळा असेल तर तो जाहीर आधी करण्यात येईल. त्याचप्रमाणे आपल्याकडे या महिन्यामध्ये अजून दोन महत्वाचे उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे काय, आपल्या कार्यकेंद्रावरती षडरात्र उत्सव आपण साजरा करतो खंडोबाचा, तर त्याच्याविषयीचं डिटेल निवेदन लवकरात लवकर प्राप्त होईल आपल्याला. आणि तसंच चंपाषष्ठीच्या दुसऱ्या दिवशी आपण हलवतो, पण चंपाषष्ठीला आपल्या कार्यकेंद्रावरती सकाळी आरती असते, तर त्या आरतीचा लाभ सुद्धा आपल्याला घेता येईल. आणि त्याचप्रमाणे दत्त जयंती हा उत्सव देखील आपल्या कार्यकेंद्रावरती साजरा होणार. हे 2 या डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे. तसंच सद्गुरूतर्फे जे आपल्याला कॅलेंडर दरवर्षी दिले जातात आणि उत्सव आणि त्याच्यानंतर अमावास्या आणि पौर्णिमा यांची अनुष्ठानाचं जे काही पत्रक असतं, ते पत्रक सुद्धा आता 2-3 दिवसामध्ये उपलब्ध होणार. तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी याचं वाटप होणार. तर कृपया शनिवारी आणि रविवारी, या येत्या शनिवारी उपलब्ध होईल असं मला वाटत नाही, प्रयत्न चाललेला आहे उद्यापर्यंत यायचा, पण समजा या शनिवारी किंवा या रविवारी तर पुढच्या आठवड्यात निश्चितपणे होणार, कारण ऑलरेडी प्रिंटिंगला गेलेलं आहे. तर पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आपण कार्यकेंद्रावरती येऊन कॅलेंडर आणि त्याचबरोबर ते जे पत्रक आहे या पत्रक घेऊन जावं ही विनंती. नमस्कार.